आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सूर्या, काय झालं? चल चल माझ्याबरोबर। अरे पण काय झालं? सांग ना काय झालं? अरे सूर्या, हे बघ, रोज या झाडापाशी येऊन तुझ्या आठवणीत रडायचो मी। मला वाटतं या झाडाला माझ्या भावना कळाल्या असतील आणि त्यानं परत एकदा आपली भेट घालून दिली। आई, आपल्याला जन्म दिलेल्या आईच्या खुशीचं पान फेडावं असं म्हणतात, पण मी जेव्हा जेव्हा तुला समोर बघितलं ना तेव्हा तेव्हा तुझ्या खुशीचं अपमानच केला मी। अरे सूर्या, असं किती दिवस स्वतःला त्रास करून घेशील? जगातला सगळ्यात कमनशिबी माणूस आहे मी। आयुष्याची 20 वर्ष ज्या आईच्या पोटी मी जन्म घेतला तिचाच तिरस्कार करत आलो। आपल्या माणसांपेक्षा दुसऱ्यावर विश्वास ठेवून स्वतःच वैरी बनलो। जेव्हा जेव्हा तुझी आठवण आली ना तेव्हा या झाडापाशी येऊन मनातलं सगळं सांगितलं मी आणि परिस्थितीला कोसायचो। का माझी आई माझ्याबरोबर नाही, का ती माझ्याशी असं वागली? आज कळतंय तुझा काहीच दोष नव्हता, दोष परिस्थितीचा होता आणि माझा होता। सूर्या, बस झालं आता। असं कुणाच तरी पाप स्वतःच्या माती का मारून घेतोयस? अरे जे काय झालं त्याला ना तू ना मी, आपण कोणीच जबाबदार नव्हतो। त्याला जबाबदार जालिंदरचा स्वार्थ होता। पण आई, मी सत्य शोधण्याचा प्रयत्नच केला नाही, ही तर चूक माझीच आहे ना। अरे राजा, लहान होतास तू, आणि लहान असताना मोठी माणसं जी वाट दाखवतात तीच बरोबर वाटते आपल्याला। म्हणून म्हणतात माणसानं गुरु पारखून करावा। आणि मला सांग, एवढं समज झालं पण म्हणून आपल्यातलं एकमेकांवरचं प्रेम कमी झालं का? नाही ना। मग आई, आईच्या पोटात लेकराच्या सगळ्या चुका सामावून जातात, म्हणून तर तिला आई म्हणतात। तुझं मन खरंच लय मोठं आहे ग, सहज माफ केलं तू आम्हाला। आई, मला ती तू लहानपणी अंगाई घालून दाखवायचीस ना ती ऐकायची मला। तू नसताना स्वतःच अंगाई घालून माझ्या बहिणींनी स्वतःला हादर द्यायचो मी, ती आज मला तुझ्या तोंडून ऐकायची। घाशील ना